नमस्कार. राष्ट्रीय बालिका दिन या विषयाअंतर्गत आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि त्यांना विकासाच्या समान संधीसह समाजात सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारतात लैंगिक भेदभाव ही काही नवीन गोष्ट नाही. शतकानुशतके ही प्रथा चालत आली आहे. मुलींना मुलाप्रमाणे सर्व हक्क मिळावे हा उद्देश बालिका दिन साजरा करण्यामागे आहे. राष्ट्रीय बालिका दिवस हा बालिकांना शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार या गोष्टीबाबत जागरूक करतो. 24 जानेवारी या दिवशी बालिका दिन साजरा करण्याचे एक खास कारण आहे. दिनांक 24 जानेवारी 1966 रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. एक राष्ट्रकन्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या कामगिरीची आठवण म्हणून दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. इंदिरा गांधींना पंतप्रधान पद मिळणं हा एक क्रांतिकारी बदल होता आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक पाऊल होतं. भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन पहिल्यांदा दिनांक 24 जानेवारी 2008 रोजी साजरा करण्यात आला होता. सन 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात केली. महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला. महिला आणि बाल विकास मंत्रालय हे एक भारत सरकारचे मंत्रालय असून महिला आणि बालके यांच्या कल्याणासाठी संबंधित कायदे तयार करणारी आणि प्रशासकीय यंत्रणा राबवणारी हे एक शिखर संस्था आहे. महिला आणि बाल विकास मंत्री या विभागाचे कामकाज सांभाळतात. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढी प्रेरणा देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग म्हणून सन 1995 मध्ये महिला आणि बाल विकास विभागाची स्थापना करण्यात आली. दिनांक 30 जानेवारी 2006 पासून या विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी हे मंत्रालय एकात्मिक बाल विकास सेवाचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम राबवतो आहे. यामध्ये पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि रेफरल सेवा, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण अशी सेवांचे पॅकेज प्रदान केले जाते. मंत्रालयाचे बहुतेक कार्यक्रम बिगर सरकारी संस्थांमार्फत चालवले जातात. स्वयंसेवी संस्थांचा अधिक प्रभावी सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जातात. अलीकडच्या काळात मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS याचे सार्वत्रिकरण आणि किशोर शक्ती योजना, किशोरवयीन मुलीसाठी पोषण कार्यक्रम सुरू करणे, बाल हक्कांच्या संरक्षणासाठी आयोगाची स्थापना आणि घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा इत्यादींचा समावेश आहे. या मंत्रालयातर्फे दरवर्षी देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार, कन्नगी पुरस्कार, माता जिजाबाई पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार आणि राणी रुद्रम्मा देवी पुरस्कार पुरुष आणि महिला दोघांसाठी अशा 6 श्रेणीमध्ये वार्षिक नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. महिला आणि बाल विकास मंत्री या पदसिद्ध अध्यक्ष असतात. पदसिद्ध अध्यक्ष आणि सचिव हे कार्यभार सांभाळतात. या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 6 स्वायत्त संस्थांची यादी पहा. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण, केंद्रीय समाज कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय महिला कोष. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, धोरणे राबवून महिलांचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी अनेक प्रयत्न करून देशापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. महिलांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी महिला धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 33% महिला आरक्षण देऊन महिलांसाठी राखीव जागा ठेवून महाराष्ट्राने महिलांना राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले आहे. त्याचे निश्चित चांगले परिणाम दिसून येत आहेत. भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या पहिल्या
महिला प्रतिभा पाटील आणि आजही देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू आहेत. महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महिला या सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत आहे. महिलांच्या या ऊर्जेला एक विकासात्मक व विधायक वळण देऊन तिला समाजात स्वतःची ओळख निर्माण करता यावी, तिच्या आर्थिक सामाजिक स्थानास बळकटी मिळावी, तसेच आपत्ती प्रसंगी तिला मदतीचा हात देता यावा यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. बालिका समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे जी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते 10वी पर्यंत शिक्षणासाठी आर्थिक मदत करते, जेणेकरून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे, त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि बालविवाहासारख्या प्रथा थांबवता येतील. या योजनेत मुलींच्या जन्मानंतर ₹500 मिळतात आणि त्यानंतर दरवर्षी वर्गानुसार ₹300, ₹1000 पर्यंत शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात जमा होते. मुलीच्या जन्माचे स्वागत करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, मुलींच्या शाळेतील नोंदी प्रमाण वाढवणे, मुलींना किमान 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन देणे आणि बालविवाहासारख्या प्रथांना आळा घालणे हे या बालिका समृद्ध योजनेची उद्दिष्टे आहेत. जन्म झाल्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ₹500 ची एक रकमी मदत मिळते. वार्षिक शिष्यवृत्ती इयत्ता 1ली ते 3री पर्यंत दरवर्षी ₹300 मिळतात. इयत्ता 4थी ₹300 स्कॉलरशिप अधिक ₹300 वार्षिक असे एकूण ₹600 4थीच्या वर्गातील विद्यार्थिनीला मिळतात. इयत्ता 5वी ते 10वी दरवर्षी ₹600 ही रक्कम थेट मुलीच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यात जमा होते. भारत सरकारच्या व्याख्येनुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलीसाठी ही योजना आहे. 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्मलेल्या मुलीसाठी ही योजना लागू आहे. ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. स्पष्टीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घ्यावी. भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. समाजात मुलींचे हक्क, आरोग्य, शिक्षण आणि सक्षमीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच लिंगभेद कमी करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सन 2008 मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने याची सुरुवात केली. या दिवशी विविध जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. राष्ट्रीय बालिका दिनाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मुलीच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना समान संधी मिळवून देणे. 24 जानेवारी याच दिवशी सन 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती, जी महिला सक्षमीकरणाची मोठी खूण मानली जाते. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेसारखे उपक्रम राबवून समाजातील असमानता दूर केली जाते. विशेषतः नोंद महाराष्ट्रात 3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, जो महिला शिक्षणासाठी समर्पित आहे. लेख म्हणजे आईबाबांच्या आयुष्यातील चमत्कार आहे. तिच्या हास्यात आईबाबांना चंद्र तारे दिसतात. लेख म्हणजे सासर आणि माहेर या दोन्ही घरासाठी शाश्वत चैतन्य आहे. श्रोता संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.